नमस्कार मित्रांनो, हे आहे तरंदळे गावातील एक छोटंसं धरण. कणकवलीवरून जेमतेम 4 किलोमीटर अंतरावर आहे आणि संध्याकाळच्या वेळी मी इथे आलेलो आहे. अतिशय सुंदर नजारा आहे, बघताच क्षणी मन प्रसन्न होतं. परंतु या धरणाचं काम मला वाटतं 20 वर्ष चालू होतं, आज पूर्ण झालेलं आहे आणि पाण्याचा विनियोग शेतीसाठी होऊ शकतो, पिण्याच्या पाण्यासाठी होऊ शकतो. पण मुख्य मुद्दा जो माझ्या मनात विचार आला की आज सरकार जरी किती विकास करू इच्छित असलं तरी खऱ्या त्याच भागांचा विकास होतो ज्या भागामधली जनता आणि स्थानिक नेते यांना अतिशय तीव्रतेने वाटत असतं की आपल्या भागामध्ये काहीतरी प्रोजेक्ट व्हावा, आपल्या भागाचा विकास व्हावा आणि तिथल्या जनतेच्या प्रभावानेच तिथले नेते मंडळी तशा पद्धतीचा निर्णय घेतात किंवा सरकार तशा पद्धतीचा निर्णय घेतं. अशा विकास झालेल्या पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये फिरल्यानंतर आपल्या लक्षात येतं. तशाच पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खूप चांगला विकास होऊ शकतो. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मंडळींनी संघटितपणे आपल्याकडे नेमका कुठला प्रोजेक्ट होऊ शकतो याचा अभ्यास करून लोकप्रतिनिधींना तसं समजावून सांगितलं तर जनमानसाच्या प्रभावामुळे खूप चांगले मोठे प्रोजेक्ट आपल्या देशामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये होऊ शकतात आणि त्याचा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी मोठा उपयोग होऊ शकतो. शेतीसाठी होऊ शकतो, पर्यटनासाठी सुद्धा होऊ शकतो आणि जो काय आपण जैवविविधता म्हणतो की अशा पद्धतीचे जे अभ्यासाचे विषय आहेत जागतिक स्तरावर, तर ती मंडळीसुद्धा इथे अभ्यासासाठी ह्या जिल्ह्यामध्ये येऊ शकतात. तर मित्रांनो, हे धरण पाहून खूपच मन प्रसन्न झालं. तुम्हाला वेळ असेल तर अवश्य या धरणाला भेट द्या. धन्यवाद मित्रांनो.